हाय फ्रेंड्स, व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे. चला तर मग आजचा व्हिडिओ बघूया. हा कुठला व्हिडिओ आहे ते तुम्ही गेस करा. मी व्हिडिओच्या मध्ये सांगणारच आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आम्ही पंढरपूरला निघालो होतो. अचानक आमच्या ताईचा फोन आला आणि त्यांचं प्लॅनिंग होतं माचनूरला जायचं. मग त्यांनी फोन केला आणि विचारलं आम्हाला येत आहे का, तर आम्ही हो म्हटलं, कारण आम्हाला पण अगोदरच जायचं होतं. महाशिवरात्रीलाच प्लॅनिंग केलं होतं, पण मी अजून हैदराबादवरून गावी गेली नसल्यामुळं तिकडं जायचं काय झालंच नाही. आणि देवाच्या मनात असल्यासारखं नंतर अचानक ह्यांनी प्लॅन केला आणि आम्ही दर्शन झालं. आणि अचानक आम्हाला सरप्राईज म्हणून आमचे मम्मी पप्पा पण आमच्या पाठीमागं आले होते. ते ताईचं आणि मम्मी पप्पांचं प्लॅनिंग झालेलं. हिनं मला दर्शन झाल्यानंतर तिथं बसल्यावर सांगितलं. आणि मग त्या आणायला जे बाहेर गेला होता आणि मग नॅन्सी त्यांना ओळखते का नाही हे बघण्यासाठी व्हिडिओ शूट करत होती मी. तर नॅन्सीनं बरोबर ओळखलं. बघितलं म्हटली पाटील आणि उषाबाई आलेत. कारण आम्ही गावावरून गेल्यावर त्यांना न भेटता इकडंच आलो आणि इथंच फर्स्ट टाइम भेट झाली होती. मी सासरीच होते, अजून माहेरी गेली नव्हती, त्यामुळे नॅन्सीची आणि त्यांची काही भेटच झाली नव्हती. मंदिर खूप छान आहे आणि जुनं आहे, खूप थंडगार वाटते. आणि हे जुनी मंदिर आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशी मोठी जुनी झाडं आहेत, जेणेकरून सावली खूप येते आणि मंदिराला गारवा भेटतो. मस्त झाडाखाली बसून ह्या फॅमिली गप्पा चालू होत्या. आणि मग आम्ही अगोदर दर्शन घेतलं होतं. मम्मी पप्पा आल्यानंतर चला अजून एकदा दर्शन घ्यायचं. शूटिंग घेण्यासाठी मी डबल आत मंदिरामध्ये गेली होती. म्हटलं एवढी फॅमिली ट्रिप झाली तर व्हिडिओ तर बनता आहे ना, म्हणून व्हिडिओचं शूटिंग नंतर लक्षात आल्यानंतर घेतलं. यूट्यूबला टाकायला होते म्हटलं आपल्या तेवढं. यूट्यूब फॅमिलीनं पण बघितलं नसेल हे माचनूरचं मंदिर. म्हटलं चला कोण बघतील त्यांना आपलं मोबाईल शूटिंगमधून तर बघायला मिळेल माचनूरचा देव कसा आहे काय आहे ते. आणि त्यांना आवडलं तर ते नक्की नंतर व्हिजिट करतील तिथं. म्हणून तुमच्यासाठी हे शूटिंग काढलं आहे. म्हणून तुमच्यासाठी हे शूटिंग घेतले. मी तुम्हाला म्हटलेलं मंदिर आम्ही कुठं आलो आहे ते व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहे. तर आम्ही हे मंगळवेढ्यापासून थोडंसं पुढं लांब आहे. इथं माचनूर म्हणून आहे, तिथं आम्ही हे महादेवाला आलो आहे. इथं महाशिवरात्रीला 5 दिवस यात्रा असते खूप मोठी. आणि आत्ता पण महाशिवरात्री रिसेंटली झाले, 2-3 दिवस झालं. बाहेर यात्रा अजून चालूच आहे. निम्मी अर्धी लोक गेलेत, निम्मी अर्धी आहेत. आणि हे मंदिर बघा आतमध्ये. मंदिर किती सुंदर आहे, जुनं बांधकाम आहे आणि आतमध्ये एवढं थंडगार वाटतं की सांगूच नका. नॅन्सीला घेऊन यांचं थोडंसं शूटिंग काढावं म्हटलं. ह्यांनी एवढं सरप्राईज दिले, म्हटलं शूटिंगमध्ये तर आलेच पाहिजेत, म्हणून शूटिंग घेतलं आणि आतमध्ये चाललं. आणि इथं आतमध्ये चालले बघा, केवढा दरवाजा आहे छोटासा. ह्यातून असंच गेलो आतमध्ये. आणि इथं काय नाही, पिंड आहे महादेवाची, पण छोटासा दगड आहे. त्या दगडाला नंतर असं पिंडीचा आकार वगैरे दिलाय, पण जमिनीतून असा दगड निघाला. ह्या दगडाचं महत्त्व खूप आहे. हे जागरूक देवस्थान आहे. नवस केलं तर देव पावतो असं म्हणतात. कुणी केलं असेल. मला सांगितलं आमच्या ताईने, दाजीने वगैरे पूर्वी करायचे आणि ती पूर्वी चालत वगैरे यायचे लहानपणी, त्यामुळं हे जागरूक देवस्थान आहे सांगितलं. आणि शूटिंग करण्यासाठी मी डबल आतमध्ये गेली आणि देवाचं खूप छान दर्शन झालं. ही नॅन्सी बघा कशी करते आता इथं. मध्येच तिचं काहीतरी नाटकं चालू असतात. खूप छान मंदिर आहे, खूप छान आत वाटते. मी फर्स्ट टाइम बघितलं. आणि हे मंदिर कुठलं आहे तुम्ही गेस केलं नसेल तर मी सांगते. हे मंदिर आहे मंगळवेढ्यामधील माचनूर गावाचं. माचनूरचं हे महादेवाचं मंदिर आहे. इथं 5 दिवस महाशिवरात्रीला यात्रा खूप मोठी असते. एवढी भाविक येतात की सांगू नका. आणि आता थोड्या वेळानं तुम्ही बघसालच बाहेर यात्रेचं सगळं सामान आहे. आणि 5 दिवसानंतर आलेले सगळे व्यापारी वगैरे दुकान वगैरे असतात ते जाणार आहेत. पण आम्हाला तेवढं थोडंसं भेटलं. पाण्या वगैरे आले होते इथं खेळायला लहान मुलांसाठी. खूप मोठी यात्रा होती. आणि हे मंदिराच्या बाहेर इथं छोटासा एक गणपतीचं पण मंदिर आहे. वाटतं की ही गणेशाचं दुसरंच मंदिर आहे, पण त्या मंदिरातच ही गणपतीची मूर्ती आहे. खूप छान दर्शन झालं.
महाशिवरात्रीला गेलो असतं तर दर्शनच झालं नसतं. खरं तर प्लॅन तेव्हाच होता, पण आम्ही इकडून गेलोच नव्हतो. हा केवढा मोठा नंदी आहे बघा. नंदीला डोळे वगैरे सगळं हे चांदीचं आहेत. नंदीच्या कानात बोलतात म्हणतात ना, तसं आता काहीतरी आपलं सांगायचं नंदीच्या कानात बोलून. आपली इच्छा काय असेल ते कंप्लीट होती नंदीला सांगितल्यानंतर. आमच्या मम्मीला तर खूप आवडलं. आणि मला विशेष म्हणजे एवढं ऊन असून सुद्धा आतमध्ये एवढं थंडगार लागत होतं की बासच. हे दगडी बांधकाम असल्यामुळे एवढा थंडावा, आणि ते मोठं झाड आहे त्यामुळं खूप खूप थंड वाटायचं. आणि शाळेतील मुलं शाळा सुटल्यानंतर आले होते आणि त्या जयला म्हणत होते की आम्हाला एक रील्स बनवून द्या, तुमची इंस्टाग्रामची ID द्या आम्हाला, आम्ही पाठवतो, तुम्ही आम्हाला पाठवा, तुमच्या ह्याच्यावर रील बनवा. आणि हे इथं बघा इबीत आहे लावायचं. किती मोठा कडा ठेवला, एवढा संपतो महाशिवरात्रीला. एवढी लोक येतात, मग किती भाविक येत असतील बघा तुम्ही. हे जुनं बांधकाम आहे बघा, कसलं भारी. आणि इथं आम्ही सगळे इथं झाडाखाली निवांत बसलेलो गप्पा मारत. आम्ही मम्मी पप्पा यायची वाट बघितली आणि ते आल्यानंतर. आणि हे इकडं ब्रह्मपुरीची ती नदी आहे, पण ही लॉक केली होती कारण एका माणसाने सांगितलं की प्रत्येक वर्षी आता तिथं त्या नदीमध्ये महाशिवरात्रीला आलं का कोणतरी एक जण वाहत जायचं, त्यासाठी या वर्षीपासून ते बंद ठेवण्यात आले. आणि हे मंदिर आहे, या मंदिराला आतमध्ये जाता येतं, पण आता सध्या पाणी असल्यामुळे कोणी गेलं नाही. आणि किती छान पाणी, आणि मंदिर तर किती, आणि शूटिंग तर किती भारी आलं आहे बघा. एवढं छान दिसत होतं ना, ते खूप भारी वाटत होतं की असंच बघत बसावं. घरी जायलाच नको, पण घरी तर जायचं होतं. नॅन्सीनं सुद्धा त्याचा आनंद घेतला. नॅन्सी तर सगळ्याचाच आनंद घेते. गावी आल्यावर तिला खूप छान वाटलं होतं. आणि त्याच्यात तर तिच्या आजी आजोबा आलेत, मावशी काका जय, म्हणून तर खूप खुश झाली. तिची फेवरेट ताई आली होती, त्याच्यातच तिचं सगळं आलं होतं. आणि आम्ही आता निघालो बघा. आणि हे एवढ्या बाहेरपर्यंत महाशिवरात्रीला. इथं पूर्वी शिवाजी महाराजांचं काहीतरी होतं, मला काही एवढं डिटेल्समध्ये माहीत नाही, पण होतं. एक मगाशी माणूस भेटलेला, त्यांनी सांगितलं. आणि ह्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखा वाडासारखंच हे सगळं बांधकाम वगैरे मंदिर आहे. आणि इथे एक बाहेर पिंड होती, जाताना दर्शन घ्यावं म्हटलं याचं. पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासारखं वगैरे पूर्वीचंच आहे. मस्तपैकी दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो. आम्ही हैदराबादवरून गेल्यापासून काय मम्मी पप्पाला भेटलो नव्हतो. इकडं मी सासरीच होती. आणि हे बघू शकताय आता तुम्ही, बाहेर इथं यात्रा होती, त्या यात्रेचे दुकानं वगैरे लागलेले. आता हे निघायला लागले, सगळं आवरायला लागलेत. हे खेळणी वगैरे तरी बऱ्यापैकी होतं, 50% गेली होती, 50% होती. बाहेर खूप ऊन लागत होतं, उन्हाचं काही सांगूच नका. आणि हे वरडत होत्यात 20 रुपयाला 30 रुपयाला वस्तू असतात. आपल्या गावाकडे यात्रेमध्ये असंच असते. खूप मजा आली, मला गावची यात्रा एन्जॉय केल्यासारखं वाटलं. मंदिरातून बाहेर आल्यावर खूप ऊन लागायला लागलं, म्हणून म्हटलं चला उसाचा रस तरी थंड थंड पिऊया. म्हणून आम्ही तिथं उसाच्या रसावर सगळ्यांनी ताव मारला आणि बसलो तिथं, थोडंसं थंड पाणी वगैरे पिलो आणि दर्शन वगैरे करून निघालो. सकाळपासून काही खाल्लं नसल्यामुळं आम्ही मग एक हॉटेल शोधत होतो छानसं जेवण करण्यासाठी. आणि जातानाच आम्हाला भेटलं हॉटेल सुगरण फॅमिली रेस्टॉरंट. खूप छान जेवण होतं, तुम्ही बघू शकताय. आतमध्ये पण सर्विस खूप छान होती. मग इथं आम्ही हॉटेल सुगरणमध्ये गेलो आणि सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. पोटभर जेवण केलं, कारण सकाळी घरातून नाश्ताच करून आलो होतो. आणि तिथं मम्मी पप्पा येण्यासाठी थोडासा वेट केला, त्यामुळे खूप वेळ झाला होता. आणि मग चला तर म्हटलं आता जेवण करून निघूया. तुम्ही पण कधी त्या साईडला गेला तर सुगरण हॉटेलला नक्की भेट द्या. छान जेवण पण आहे आणि सर्विस पण खूप मस्त आहे. आणि आतमध्ये एंट्री केल्या तिथं होता हॉटेलचा मालक, त्यांनी घेतली नॅन्सीची भेट आणि नॅन्सीला दाखवायला लागले इथं फिश वगैरे आहे. नॅन्शू पण खूप खुश झाली. नॅन्शूशी त्यांनी थोडंसं बोलले आणि गेले. नॅन्शूला तर खूप फिश आवडतात. बघितलं आणि नंतर मग आम्ही सगळ्यांना पुरेला असं एक टेबल बघितला आणि त्या ठिकाणी सगळेजण बसलो. नॅन्शू खूप खुश. आणि अशा प्रकारे आमचा प्लॅन नसताना ही मायसनूरची फॅमिली ट्रिप झाली. खूप एन्जॉय केला नॅन्शीनं आणि आम्ही पण. चला तर मग
तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा माचनूरचा ट्रिपचा ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग